भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बालाभाऊ म्हात्रे हे आपल्यासोबत आहेत. मामा, आज कल्याण रेल्वे स्थानकांची पाहणी केली, समस्या जाणून घेतल्यात, काय सांगा? खरं म्हटलं तर कल्याण रेल्वे स्टेशन हे मुंबई ठाण्यानंतर जंक्शन आहे. आज इथं आपण लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघता, परंतु सुविधांचा एवढा मोठा अभाव आहे. साधे साधे बाथरूमचे विषय असतील, वेटिंग हॉलचा विषय असेल, जे छोटे छोटे देखील विषय आहेत, वर्षानुवर्ष येथील प्रवासी संघटना या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेतो आहे, लेखी निवेदनं देतात, परंतु इथले अधिकारी हे कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा कार्यवाही त्याच्यावर करत नाही. आणि आपण आज पाहिलं असेल, मी देखील आता एक लेखी पत्र यांना देणार आहे, आणि जर येत्या 4 ते 5 दिवसात त्याच्यावर मला काही कार्यवाही दिसली नाही तर सगळ्या अधिकाऱ्यांवर येत्या अधिवेशनात कारवाईची मागणी करणार. आणि जे विषय आहेत 22 तारखेला अधिवेशन आहे, तर अधिवेशनात हे सगळे विषय मी मांडणार आहे. कारण वर्षानुवर्ष तेच छोटे छोटे विषय काय आहेत. मी ते अधिकारी इथले बघितले, मीनासाहेब, त्यांचे ते काम करण्याची इच्छाच मला दिसली नाही. प्रत्येक प्रश्नाचं निगेटिव्ह उत्तर देतात. तर असं नाही झालं पाहिजे. इथं ज्या सुविधा लोकांना आवश्यक आहेत, कारण आज इथं लोक आहेत, जनसामान्य आहेत, म्हणून आपण आहोत. अन्यथा कसले अधिकारी, कसला रेल्वे, कसला काय, लोक नसते तर काय. आणि म्हणून ज्या आवश्यक सुविधा आहेत, उद्या स्वतः मी मीनासाहेबांना सांगितलेलं आहे, इथले जे प्रवासी संघटनेचे प्रमुख लोक आहेत आणि जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, हे सगळे मिळून उद्या प्रत्येक प्लॅटफॉर्मला भेट देणार आहेत, रिक्षा स्टँडला भेट देणार आहेत, इथल्या सगळ्या समस्या लेखीमध्ये मांडणार आहे. आणि मी देखील पुढच्या शुक्रवार किंवा शनिवार पुन्हा एकदा इथं असेल, आणि मग त्यानंतर खरी ॲक्शन ही चालू होईल. मामा, आपण जर बघितलं, छगन भुजबळ हे सिल्लोरोकला पोहोचले, शरद पवार यांची भेट घेतात. ते छगन भुजबळ हे जर राष्ट्रवादीमध्ये आले तर तुम्ही कसं पाहता याकडे? ते छगन भुजबळ आले काय, आणखी आले काय, हा निर्णय पवारसाहेबांचा आहे. आणि आदरणीय पवारसाहेब ज्यांना पक्षात घेतील त्यांचा मान सन्मान आम्ही नक्की करू. हे होते आपल्यासोबत खासदार सुरेश उर्फ बालाभाऊ म्हात्रे. जर छगन भुजबळ राष्ट्रवादीमध्ये आलं तर आम्ही त्यांचं स्वागत करू, अशी प्रतिक्रिया बालाभाऊ म्हात्रे यांनी दिली आहे. कॅमेरामन गणेश रहाटेसोबत मयूरज जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.